नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश हाच की बरेच लोकांनी मला प्रश्न विचारला की टिटेनस वॅक्सिन केव्हा लावायचं. मित्रो, सगळ्यात पहिले आज आपण समजून घेऊया टिटेनस होतो कशाने. जनरली टिटेनस हा क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्याच्या प्रादुर्भावाने आपल्याला टिटेनस होतो. तर टिटेनस हे जे वॅक्सिन आहे हे आपल्या वॅक्सिनेशन शेड्यूलमध्ये असल्यामुळे वयाच्या 1.5 महिन्याला, 2.5 महिन्याला, 3.5 महिन्याला आणि वयाच्या 1.5 वर्षाला, त्यानंतर वयाच्या 5व्या वर्षाला वॅक्सिनेशन शेड्यूलमध्ये आपल्याला हे टिटेनस दिले जातं. त्यानंतर वयाच्या 10व्या वर्षाला नंतर दर 10 वर्षानंतर बूस्टर डोस जनरली दिला जातो. या व्यतिरिक्त टिटेनस वॅक्सिन हे प्रेग्नन्सी मध्ये दिलं जातं. तसेच एखाद वेळेला आपल्याला इंजुरी जर झाली तर इंजुरी नंतर टिटेनस वॅक्सिन दिलं जातं. तसेच ट्रॅव्हलर्स म्हणतो, आपल्याला एका भागातून दुसऱ्या भागामध्ये, कधी कधी परदेशामध्ये किंवा राज्यामध्ये परराज्यामध्ये जिथे टिटेनसचं प्रमाण जास्त असतं तिथे प्रिव्हेन्शन म्हणून टिटेनस वॅक्सिन घेण्यात येतं. मित्रहो, जनरली आपण इंजुरी झाल्यानंतर टिटेनस वॅक्सिन घेत असतो, पण बरेच लोकांचा असा समज आहे की आपल्याला जर खिळा रुतला, टोचला त्यानंतरच टिटेनस घ्यायला पाहिजे, पण हे चुकीचं आहे. खिळा टोचल्यानंतर, तसेच आपण जर ऍक्सिडेंट झाला, पडलो, आपण रस्त्यावर घासल्या गेलो किंवा मातीवर घासल्या गेलो तर ती जी जखम जिथे माती लागलेली आहे अशा वेळेस टिटेनस वॅक्सिन घेणं खूप गरजेचं आहे. कारण अभ्यास असा सांगतो की टिटेनस जे बॅक्टेरिया जो आहे हा बॅक्टेरिया सगळ्यात जास्त मातीमध्ये भेटतो. म्हणून आपल्याला जेव्हा केव्हा इंजुरी होते त्यानंतर टिटेनस वॅक्सिन दिल्या जातं. म्हणून आपल्याला टिटेनस वॅक्सिन जी आहे याबद्दल जागरूक राहायचं आहे. कारण एक वेळा जर टिटेनस जर झाला हा आजार, तर हा आजार डायरेक्ट डोक्यामध्ये जातो आणि या आजार झाल्यानंतर मॉर्टॅलिटी म्हणजे मरणाऱ्यांची संख्या 10 ते 50% आहे. म्हणजे हा जीवघेणा आजार आहे. म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे आपल्याला जेव्हा केव्हा इंजुरी होते, इंजुरी नंतर वॅक्सिन आपल्याला लावायचं असतं. धन्यवाद.